वाई तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने वाई उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना जातीनिहाय जनगणना करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून मराठा व ओबीसी आरक्षण प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे। विविध न्यायालयीन निर्णय, आंदोलने व राजकीय घडामोडी यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झालेला आहे। अशा परिस्थितीत राज्य सरकारने समाजात तणाव वाढणार नाही याची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे। लवकरात लवकर जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी वाई तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना देण्यात आली आहे। आरक्षणाचा उद्देश हा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना न्याय देणे हा असून त्यामुळे त्याचे राजकारण न करता प्रत्यक्ष मागासलेपणाचा शास्त्रशुद्ध डेटा आधारित अभ्यास करावा। याकरिता जातीनिहाय जनगणना हा एकमेव मार्ग असल्याचे वाई तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विठ्ठल कदम यांनी स्पष्ट केले आहे। राज्य व केंद्र सरकारने एकत्रितपणे निष्पक्ष व पारदर्शक जातीनिहाय जनगणना करावी आणि मिळालेली आकडेवारी प्रसिद्ध करावी। ही माहिती सार्वजनिक न केल्यास समाजात संभ्रम व संशय निर्माण होईल। त्यामुळे पारदर्शकता हाच विश्वास निर्माण करण्याचा पाया आहे असेही त्यांनी म्हटलेले आहे। एक फोटो काढ रे कडच्या हाताने ओळखलंस का मला ओबीसी आरक्षणाची घुसखोरी ओबीसी आरक्षणाची घुसखोरी हम सब एक है, हम सब एक है। जय हो भारतीय संविधानाचा, जय हो वाई तालुका ओबीसी संघटनेचा, जय हो वाई तालुका ओबीसी संघटनेचा, जय हो एकच सर्व ओबीसी सर्व, एकच सर्व ओबीसी सर्व। तयार काढलेला आहे त्याची होळी हम सब ओबीसी संघटनेचा, वाई तालुका ओबीसी संघटनेचा हम सब ओबीसीवर अन्याय करणाऱ्या शासनाचा, ओबीसीवर अन्याय
शासनाला आमचं म्हणणं पोहोचलं पाहिजे. तुमच्या मार्फत आम्ही तुम्हाला निवेदन देतोय की ओबीसीच्या जो आणण्यात आलेले आहे शासनानं जे चुकीचे निर्णय घेतलेले ते निर्णय माघारी घ्यावेत आणि आमच्या ओबीसीला धक्का लागू नये किंवा ओबीसीच्या ज्या आहे प्रस्थापितांना वेगळं आरक्षण द्यावं आणि ओबीसीचं जे आहे तसंच राहावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला प्रस्थापितांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये सरकारवर दबाव आणून ठराविक जातीच्या मागण्या म्हणजे प्रस्थापितांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी मुंबईमध्ये त्यांनी रस्ता रोको किंवा माझ्याच मैदानामध्ये जो दबाव तंत्र वापरतो शासनावर दबाव आणून वास्तविक पाहता हायकोर्टचं आंदोलन बेकायदेशीर ठरवलेलं होतं. त्या संविधानामध्ये अशी काही तरतूद नाही की ओबीसीचे काढून प्रस्थापितांना द्यावे अशा पद्धतीची संविधानामध्ये तरतूद नाही. कायद्यामध्ये तरतूद नसताना सुद्धा आज या ठिकाणी शासनावर दबाव आणून रस्ता रोको प्रस्थापितांनी शासनाकडनं पाहिजे त्या मागण्या नको त्या मागण्या मंजूर घेतलेल्या आहेत. ज्या ओबीसीचा मार्ग आहेत त्या मागण्या मंजूर करून घेत असताना हायकोर्टचा जो दबाव त्यांचं आंदोलन होतं ते बेकायदेशीर ठरवलेलं होतं. वास्तविक पाहता त्याला प्रशासनानं कारवाई करून ते आंदोलन रोड मोकळे करायला सांगितले रेल्वे स्टेशन वगैरे रस्ते मोकळे करायला सांगितले. असं असताना सरकारनं का त्यांच्या गुडघे निघले हे आश्चर्य वाटते. हायकोर्टानं जरी त्यांना ठरवलेलं होतं तर शासनाला त्या पद्धतीनं वागायला पाहिजे होतं. आणि हे जर हायकोर्ट असं सांगते की हे बेकायदेशीर आहे तर कायदेशीर पद्धतीने हे आंदोलन चाललेलं नाही परवानगीशिवाय हे आंदोलन होत आहे तर ते आंदोलन बेकायदेशीर ठरवलेलं असताना शासनानं त्यांच्या मागण्या का मान्य. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.